प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी मुलीवर गोळीबार करून हत्या केल्याची घटना चोपडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. वर्षभरापूर्वी आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध मुलीने प्रेमविवाह करून पुण्यात संसार थाटला होता. शनिवारी मुलगी नातेवाईकांकडे लग्नकार्यासाठी आली असता सीआरपीएफ मधून सेवानिवृत्त झालेले जवान किरण अर्जुन मंगले यांनी त्या ठिकाणी येऊन स्वतःच्या मुलीवर गोळीबार केला. तसेच मुलीचे पती अविनाश वाघ यावर देखील किरण मंगले यांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने किरण मंगले यांना चांगला चोप दिला. या घटनेत मुलगी तृप्ती अविनाश वाघ हिचा मृत्यू झाला असून तिचे पती अविनाश ईश्वर वाघ व गोळीबार करणारे किरण मंगले हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकाने एका मुलावरती गोळीबार केलेला आहे. याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होतं आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या. याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होत्या आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे. तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं. मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहेत किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होतं आणि किरण मंगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत. CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे. ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहेत. आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल. सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे. म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी असून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे. अटकेची कारवाई आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे. सर एकूण किती राऊंड फायर झाले? गोळी लागली नाही. मुलीला गोळी लागली का सर? ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर? आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही. आता साधारणतः तिथं 3 पुंग्या भेटलेल्या आहेत, कॅटरीज भेटलेलं आहे. मग अजून किती फायर झाले काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल.